आपण युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस हा पार्ट अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये त्याच्यामधील तिसरं यूज घ्यायचं आहे, थर्ड यूज घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस मध्ये दोन युजेस घेतलेले आहेत. त्यामधील एक आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन आणि सेकंड यूज आहे टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. आता आपण थर्ड यूज घेणार आहे ते म्हणजे टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टीम्स. त्यामध्ये आपण इथं टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर to find the conversion factor between the units of same physical quantity in different systems हा थर्ड यूज आहे. ज्या तीन युजेस आहेत त्यामधील हा शेवटचा यूज आहे. इथं काय दिलेलं आहे बघा, डायमेन्शनली कन्व्हर्शन हे आपण कसं करू शकतोय आणि ते करेक्ट आहे का. म्हणून इथं आपल्याला आज टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टीम्स असं आपण घेतोय. मग यामध्ये एक्झाम्पल मध्ये फोर्सचं एक्झाम्पल घेऊयात किंवा एनर्जी घेऊयात. दोन्हीपैकी कोणतंही घेतलं, फोर्स घेतलं तर 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन रिलेशन आलं पाहिजे आणि 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग आलं पाहिजे. याच्यातलं कोणतंही एक्झाम्पल आपण घेतलं तरीही त्याची किंमत तेवढी आली पाहिजे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या एक्झाम्पलमध्ये एनर्जीचं एक्झाम्पल घेऊयात. म्हणजे टू डिटरमाइन द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन जूल अँड अर्ग. जूल आणि अर्ग या दोन्हीचं कन्व्हर्शन आपण घेऊयात. आणि दोन्हीचं कन्व्हर्शन घेण्यासाठी पहिल्यांदा पहिल्यांदा मी काय सांगतोय, टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ एनर्जी इन डिफरंट सिस्टीम्स. आणि एनर्जीचं जूल्स आणि अर्ग या दोन्ही मधलं रिलेशन मिळवायचं. मग दोन्ही मधलं रिलेशन मिळवण्यासाठी लेट 1 जूल इज इक्वल टू, आपल्याला ही किंमत काढायची आहे. 10⁷ अर्ग आहे ही किंमत आपण मिळवणार आहे. ती किंमत आपल्याला काढायची आहे आणि ही किंमत काढायची म्हणजे त्याच्याबद्दल एक्स घ्यावं लागेल. म्हणून इथं 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग घ्यावं लागेल. आणि या एक्सप्रेशन मध्ये इथं आपण पुढं एक्सची किंमत काढणार आहे. एक्सची किंमत डायमेन्शनली मिळवायची आहे. आपण एनर्जी किंवा वर्क दोन्ही पैकी कोणताही शब्द घेतला तरी चालेल. एनर्जी आणि वर्कचं युनिट डायमेन्शन सेम असतं. त्यामुळे इथं आपण या ठिकाणी डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एनर्जी ऑर वर्क कशाचंही इथं लिहू शकतोय. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एनर्जी ऑर वर्क इज, कोणतंही लिहा, एनर्जी ऑर वर्क इज. काय डायमेन्शनल फॉर्म्युला असतो वर्कचा, m⁻². काय असतो वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला, m⁻1 l⁻², t⁻², m⁻1 l⁻m⁴ l t⁻². These are the dimensions of work or energy. हे माहित पाहिजे. आणि हे माहित असल्यानंतर आपण इथं या कन्व्हर्शन फॅक्टरची किंमत काढू शकतो. 1 जूल इक्वल टू एक्स अर्ग आहे म्हणजे इथं एक्सची किंमत आपल्याला काढायची. हा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण इथं दोन्ही ठिकाणी लिहू शकतो. दोन्ही ठिकाणी लिहून काढू. इथं 1 जूल आहे. जूल म्हणजे काय, SI युनिट आहे. आणि अर्ग आहे. अर्ग म्हणजे काय, हा CGS युनिट आहे. आपण SI युनिट मध्ये याला सफिक्स देऊ आणि CGS युनिट मध्येही त्याला सफिक्स देऊयात.
इथं 1 जूल आहे म्हणजेच 1 याचे डायमेन्शन्स जूलच्या ठिकाणी इथं लिहिले m in 1 l in 2 t in -2. पण SI युनिट आहे त्यामुळे त्याचा सफिक्स याला 1 याला 1 1 दिला. SI युनिटचे सफिक्स म्हणून 1 आणि 1 इंडिकेट्स द सफिक्स or SI units and 2 indicates the CGS unit. म्हणून इकडं is equal to x into in bracket m in 1 l in 2 t in -2. पण हे CGS युनिट आहेत अर्ग आहे त्यामुळे इथं आपल्याला त्याचे सफिक्स 2 लिहावे लागतील. इथं आपण सफिक्स 2 लिहिले आणि इथं लिहिलं तरी चालेल. सफिक्स 1 indicates SI units and suffix 2 indicates CGS units. आता आपण इथं x इक्वल टू ही टर्म इकडे येणार आहे. x इक्वल टू काढायचं आहे. ही टर्म इथं मल्टिप्लाय आहे इकडे आल्यानंतर डिवाइड होईल त्यामुळे इथं मी डायरेक्ट लिहितोय therefore x is equal to ही टर्म आहे तशी काय येणार इथं m1 चा 1 किंवा m in 1 l in 2 t in -2 हे सगळ्यांचे 1 1 आले. आपण पुढं काय येणार आहे m2 त्याचा 1 l2 त्याचा 2 आणि t2 त्याचा -2 हे अशा पद्धतीने येईल. आणि हेच आपण सेपरेट ब्रॅकेट मध्ये घेतलं तर काय होईल therefore x is equal to in bracket m1 चा 1 upon m2 चा 1 m1 चा 1 upon m2 raised to 1 असं म्हटलं तरी चालेल. हा एक झाला. into दुसरा l1 upon l2 त्याचा 2 येणार आहे. into इथं काय येणार आहे l1 त्याचा पॉवर 2 आहे अपॉन l2 त्याचा पॉवर 2 आहे. ब्रॅकेट कंप्लीट. into आता तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल राहिलेला t1 चा -2 t1 त्याचा -2 आहे अपॉन t2 चा -2 ब्रॅकेट कंप्लीट. इथं आता किमती ठेवायच्या म्हणजे काय करायचं आहे m1 इज इक्वल टू m1 सफिक्स कशाचा आहे SI युनिटचा आहे. मग मासचं SI युनिट काय आहे किलोग्रॅम आहे. मग या सगळ्यांचा इथं 1 आहे इथं 1 आहे पॉवर m1 अपॉन m2 त्याचा पॉवर 1 लिहून टाकू म्हणजे काय होईल इथं अजून एक आपण स्टेप वाढू m1 अपॉन m2 त्या दोन्हीचा पॉवर 1 इंटू इथं l1 अपॉन l2 त्याचा पॉवर 2 इंटू t1 अपॉन t2 आणि याचा पॉवर -2 अशा पद्धतीने आपल्याला ही टर्म येणार आहे. इज इक्वल टू m1 हे कशाचं युनिट आहे m म्हणजे मास आहे. मास हे SI मधलं युनिट आहे. मासचं SI युनिट किलोग्रॅम आहे त्यामुळे इथं ब्रॅकेट मध्ये मी kg लिहितोय अपॉन m2 सफिक्स कशाचा आहे अर्गचा आहे. अर्गचा आहे म्हणजे CGS युनिट आहे. CGS युनिट म्हणजेच मासचं CGS युनिट हे ग्रॅम असतं जी लिहिलं इंटू l1 आहे लेंथ आहे SI युनिट लेंथचं मीटर आहे त्यामुळे मीटर अपॉन l2 आहे इथंही लेंथ आहे त्याचं CGS युनिट सेंटीमीटर असतं त्याचा पॉवर 2 आहे इंटू टाइमचं तसंच आहे t रेज टू टीचं सेकंद आहे टाइमचं सेकंद आहे म्हणून इथं सेकंद अपॉन इथंही सेकंदच आहे. टाइमचं SI युनिट आणि CGS युनिट दोन्हीही युनिट हे समान असतात सेम असतात म्हणून ते आहे तसे लिहि. इज इक्वल टू किलोग्रॅम 1 किलोग्रॅम आणि इथं ग्रॅम आहे 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम असणार आहे 1 किलोग्रॅम इज इक्वल टू
1000 ग्रॅम असतं आणि 1000 ग्रॅम असतं म्हणून इथं मी हे किलोग्रॅमचं कन्व्हर्शन ग्रॅम मध्ये करतोय. 1000 ग्रॅम आहे म्हणून 1000 जी लिहिलं अपॉन हे ग्रॅम आहे तसं लिहिलं ब्रॅकेट कंप्लीट इनटू 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आहे 100 सेंटीमीटर आहे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असतं अपॉन हे सेंटीमीटर आहे तसं आणि त्याचा पॉवर 2 आहे. इथं एस ला एस कॅन्सल होईल त्यामुळे इथं ती टर्म नाही लिहिली तरी चालेल किंवा 1 किंमत येणार आहे दोन्हींचा भागाकार आणि 1 चा -2 म्हणजेच 1 येतो. काही नाही लिहिलं तरी चालेल इज इक्वल टू. आता हीच टर्म मी इकडे वरती लिहितो इकडच्या बाजूला. हा therefore x इज इक्वल टू हे जी ला जी कॅन्सल होईल. याचा इथं पॉवर काही नाही म्हणजे इथं 1 आहे 1 आहे. 1000 म्हणजेच 10⁻³ येणार आहे इनटू इथं सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल होईल. 100 चा स्क्वेअर आहे. 100 चा स्क्वेअर म्हणजे 100 मीन्स 10⁻² आहे आणि 10⁻² चा स्क्वेअर इथं काय होणार 10⁻² आणि त्याचा स्क्वेअर येईल. therefore x is equal to 10⁻³ into 10⁻². हा 2 चा 4 येतो म्हणून 10⁻² चा स्क्वेअर हा 10⁻⁴ येईल आणि x ची किंमत therefore x is equal to 10⁻³ into 10⁻⁴ म्हणजे 3 + 4 10⁻⁷. Put this value in equation 1. याला equation 1 जरी नाव दिलं तर हे काय होईल put the value of x in equation 1. therefore the equation 1 becomes 1 joule is equal to x अर्ग आहे आणि x ची किंमत 10⁻⁷ आहे. ती 10⁻⁷ आपण इथं ठेवली तर आपल्याला रिलेशन अशा पद्धतीने मिळेल आणि हे आपण डायमेन्शनली प्रूव्ह केलेलं आहे. म्हणून फॉर्म्युला काय मिळाला 1 joule is equal to 10⁻⁷ अर्ग. To find the conversion factor between the units of same physical quantity in different system याच्यामध्ये आपण to find the conversion factor between the units of work or energy in different systems. एनर्जी किंवा वर्क याचं एक्झाम्पल घेतलं तुम्ही फोर्सचं घेतलं तरी तसंच येईल. लेंथचं घ्या कोणतंही घ्या मासचं घ्या त्याप्रमाणे त्याचं रिलेशन आपल्याला काढता येतं आणि हे डायमेन्शनली आपण काढू शकतोय डायमेन्शनली प्रूव्ह करू शकतो. आता याच्या काही लिमिटेशन्स आहेत याच्यावर लिमिटेशन्स आहेत आपण 1-2-3 लिमिटेशन्स घेऊया. यामध्ये पुढं आपण 3 युजेस बघितल्या डायमेन्शनल अनालिसिसच्या. डायमेन्शनल अनालिसिसच्या युजेसमध्ये शेवटचा यूज होता हा कन्व्हर्शन फॅक्टरचा. याच्यावर एक एक्झाम्पल किंवा कन्व्हर्शन फॅक्टर हा MCQ मध्ये तरी विचारलाच जातो. त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे ते समजून घ्यायचं आहे पुन्हा पुन्हा. आता आपण लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आता लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस म्हणजे काय हे डायमेन्शनल अनालिसिस आपण घेऊन प्रूव्ह करतो त्याचा पडताळा घेतो इस्टॅब्लिश करतोय चेक करतोय कन्व्हर्शन फॅक्टर काढतो पण त्याच्यावर लिमिटेशन्स कोणत्या आहेत त्या लिमिटेशन्स आपल्याला इथं बघायचे आहेत. त्याच्यामध्ये कमीत कमी 3 तरी पॉइंट आपण समजून घेऊया. द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शन्स लेस क्वांटिटी और द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड with the help of experiments only. परत एकदा बघा the value of dimensionless constant काय सांगितलेलं आहे बघा इथं पहिल्या पॉइंट मध्ये the value of dimensionless constant can be obtained
with the help of experiments only. डायमेन्शनलेस कॉन्स्टंट हा एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला वापरावा लागतो, मिळवावा लागतो. आणि ती जी क्वांटिटी असते ती नेहमी डायमेन्शनलेस असते. जो कॉन्स्टंट आपण वापरतो, आता मागाच्या एक्झाम्पल मध्ये t इज इक्वल टू 2π√L/g होता, तिथं k हा घेतला, k हा कॉन्स्टंट होता आणि त्याची किंमत 2π होती. जेवढ्या नंबर्स आहेत त्या सगळ्या कॉन्स्टंट असतात, त्याला डायमेन्शन नसतात, म्हणजे त्या डायमेन्शनलेस क्वांटिटी आहेत. म्हणून पहिला पॉइंट, the value of dimensionless constant can be obtained with the help of experiments only. Second point मध्ये, dimensional analysis cannot be used to derive the relation involving trigonometric exponential relations, exponential relations or logarithmic functions. डायमेन्शनल अनालिसिस हे कशामध्ये यूज करता येत नाहीत किंवा करायचे नाहीत. डायमेन्शनल अनालिसिस कॅनॉट बी यूज्ड टू डिराइव्ह, काय डिराइव्ह करण्यासाठी वापरायचे नाहीत, ट्रिगोनोमेट्रिक रिलेशन, एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक फंक्शन. या सगळ्यांमध्ये हे डायमेन्शनल अनालिसिस आपण यूज करू शकत नाही, करायचे नाहीत. आणि तिसरा पॉइंट आहे याच्यामध्ये, द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी ही डायमेन्शनलेस क्वांटिटी नाही. आपण मगाशी सांगितलं t डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L आणि t डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G. या दोन्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल घेतल्या म्हणजेच या डायमेन्शनल किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आपण घेत नाही. त्याची किंमत G ची किंमत आणि L ची किंमत याच्यावर डिपेंड असते. म्हणजेच कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. या तीन ज्या आहेत त्या लिमिटेशन्स आहेत. आणि या तीन लिमिटेशन्स झाल्यानंतर आपल्या सिलेबसमध्ये पुढे ॲक्युरेसी, प्रेसिजन, एरर्स हा पार्ट आहे. तो पुढचा पार्ट जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये फक्त तिसरा यूज, टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टीम्स, आणि त्याच्यामध्ये फक्त आपण एनर्जीचं कन्व्हर्शन घेतलं. ते म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. तुम्ही 1 न्यूटन इक्वल टू 10⁻⁵ डाईन हे फोर्स कन्व्हर्शन अशा पद्धतीनं मिळवू शकता, चेक करू शकता. ते तुम्ही चेक करा. इथं आपण थांबूयात. याच्यामध्ये एक मिनिट, याच्यामध्ये डायमेन्शनलेस क्वांटिटी ज्या आहेत त्या काही डायमेन्शनलेस क्वांटिटी कॉन्स्टंट आहेत असं आपण घेतलं. आता याच्यानंतर ॲक्युरेसी, प्रिसिजन अँड अनसर्टन्टी इन मेजरमेंट. आपण फिजिक्समध्ये एक्सपेरिमेंट घेतोय, एक्सपेरिमेंटला ॲक्युरेसी असते, ॲक्युरेसी म्हणजे अचूकता. त्याच्यानंतर त्याचं प्रिसिजन असतं, अनसर्टन्टी असते, याही आपण त्याच्यामध्ये घेतोय. पण आपल्या सिलेबसमध्ये याच्या पुढं एरर्स इन मेजरमेंट, एरर्स इन मेजरमेंट मध्ये काही एरर्स आपल्याला अभ्यासायचे. मग त्या एरर्स कोणत्या, इन्स्ट्रुमेंटल एरर, रॅन्डम एरर, पर्सनल एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर, या सगळ्या एररच्या डेफिनेशन्स आहेत, एररच्या कन्सेप्ट आहेत, त्याही आपल्याला याच्यामध्ये पुढे अभ्यासायच्या आहेत. आता आपण जे आतापर्यंत घेतलेलं आहे त्याचं थोडक्यात रिव्हिजन सांगतो 2 मिनिटांमध्ये मी, आणि मग थांबू आपण. कारण पहिल्यापासून आपण बरेच व्हिडिओ घेतलेले आहेत, त्या प्रत्येक व्हिडिओचं रिव्हिजन आपल्याला झालं पाहिजे. म्हणून या टॉपिकमध्ये डायमेन्शन्स किंवा युनिट्स अँड मेजरमेंट्स या टॉपिकमध्ये आपण पहिल्यांदा युनिट्स घेतलं, युनिटच्या सिस्टीम घेतल्या, 4 सिस्टीम्स. त्यापुढं त्या 4 सिस्टीम नंतर फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटीमध्ये त्याचे 2 टाइप्स, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी. त्याचे 2 टाइप्स क्वांटिटीमध्ये परत फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी, नंतर फंडामेंटल युनिट, डिराइव्ड युनिट. त्याचे एक्झाम्पल 7 फंडामेंटल क्वांटिटी घेतल्या. 7 फंडामेंटल क्वांटिटी नंतर
आपण सप्लिमेंटरी युनिटचा पार्ट घेतला. सप्लिमेंटरी युनिटच्या पार्टमध्ये प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल घेतला. तो डी थिटा आणि डी ओहम होता. डी थिटाचं युनिट रॅडियन, डी ओहमचं युनिट स्टेरेडियन. त्याचं रिलेशन कन्व्हर्शन फॅक्टर डिग्रीचं रॅडियनमध्ये, रॅडियनचं डिग्रीमध्ये, मिनिटचं सेकंदामध्ये, सेकंदाचं मिनिटमध्ये कशा पद्धतीनं कन्व्हर्शन आहे, त्याची किंमत किती आहे, हा सगळा पार्ट आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतरचा जो पार्ट होता तो रिड्यूस झालेल्या सिलेबस मधला होता. मेजरमेंट ऑफ लेंथ, मास आणि टाइमचा होता, तो आपण घेतलेला नाही. त्याच्या पुढे डायरेक्ट आपण डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज ऑर डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस घेतलेला होता. आणि डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस मध्ये डायमेन्शन्सचा जो पार्ट आहे तो म्हणजे ज्या डिराइव्ड क्वांटिटीज होत्या त्या डिराइव्ड क्वांटिटीचे डायमेन्शन्स मिळवायचे होते. त्यामध्ये जी पहिली क्वांटिटी, दुसरी क्वांटिटी, अशा पद्धतीने एक एक क्वांटिटी आपण घेतल्या. त्यामध्ये आपण स्पीड और व्हेलॉसिटी घेतलेला आहे, चार्ज घेतलेला आहे, सरफेस किंवा जो डेन्सिटीचा आहे डेन्सिटी घेतलेला आहे. त्याच्या पुढं मोमेंटम घेतला, एक्सेलरेशन घेतला, पॉवर घेतला. त्याच्या पुढचे मी तुम्हाला करायला सांगितलेले होते. मग याच्यामध्ये फोर्सचं डायमेन्शन्स, इम्पल्सचे डायमेन्शन्स, त्याच्या पुढच्या ज्या सगळ्या डायमेन्शन्स, मला वाटतं टेबलचं तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये सांगितलेलं होतं बघायला. त्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला टेबल दिलेला आहे डिराइव्ड क्वांटिटीचा आणि डिराइव्ड क्वांटिटीच्या टेबलमध्ये क्वांटिटी दिलेली आहे, त्याचं एसआय युनिट दिलेला आहे, त्याचा फॉर्म्युला आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला आहे आणि सिम्बॉल पण दिलेला आहे. पण तो डायमेन्शनल फॉर्म्युला कसा आला? फोर्सचे डायमेन्शन्स m(1), l(1), t(-2). एनर्जीचे डायमेन्शन m(1), l(2), t(-2). पण हे कसे आले, त्याचं काय पडताळ आहे, फॉर्म्युला कोणता आहे? फोर्स डायमेन्शन्स F=ma, मास इंटू ऍक्सेलरेशन. पण F=ma घेत असताना F फोर्स आहे, त्याचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन आहे. M म्हणजे मास, A म्हणजे ऍक्सेलरेशन. याचे डायमेन्शनल फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजे. आणि याचे डायमेन्शनल फॉर्म्युले आणि याचे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं असता Fचा फॉर्म्युला, किंवा Fचा डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतोय मी, नुसता फॉर्म्युला नाही, Fचे डायमेन्शनल फॉर्म्युले किंवा डायमेन्शन्स m(1), l(1), t(-2) असा हा डायमेन्शनल फॉर्म्युला मिळतो. याला आपण डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतो. अशा प्रकारे बाकीचे एनर्जीचे, पॉवरचे, प्रेशरचे, डेन्सिटी सगळेचे डायमेन्शन्स तुम्ही परत एकदा वहीमध्ये सोडवायचे, मिळवायचे. टेबलमध्ये आहे तसे पाठ करायचे नाहीत. फॉर्म्युला, त्याचं युनिट, पाठ झालं का डायमेन्शन्स मिळवायला काही अवघड नाही, ते तुम्ही सहज मिळवू शकता. आणि आपण आता त्याच्यानंतर युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस घेतलं. आणि युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस मध्ये 3 युजेस आपण घेतलेले आहेत. त्या 3 युजेस मधील पहिलं यूज होतं टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स. त्यामध्ये V=U+AT हे इक्वेशन आपण डायमेन्शनली करेक्ट आहे हे दाखवले. सेकंड पॉइंट मध्ये टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज और डिफरंट फिजिकल इक्वेशन्स. त्याच्यामध्ये आपण T= सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला घेतलेला होता. तो T=2π√L/g होता. तो ही डायमेन्शनली आपण त्याचा पॉवर तेवढा मिळतोय का तो चेक केलेला होता. आणि तिसरं यूज हे टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम क्वांटिटी इन डिफरंट सिस्टीम्स. आणि त्याच्यामध्ये आपण एनर्जीचं घेतलं. 1 जूल = 10⁷. तुम्ही फोर्सचं घ्या, त्याच्यावरून सोडवा. त्यापुढे शेवटचा पॉईंट घेतलेला होता लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 लिमिटेशन सांगितलेल्या होत्या. इथपर्यंतचा पार्ट हा आपण आतापर्यंत घेतलेला आहे. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये हा इथपर्यंत झालेला आहे. हा सगळा पार्ट तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, पाठांतर करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला MCQचे प्रश्न सोडवता येत असतील, जेवढे शक्य आहे तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि पाठांतर करताना समजून घेऊन पाठ करायचंय. इथं आपण थांबूयात.